नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठवाड्यातील नांदेड या ठिकाणी असलेल्या सुचिता खल्लाळ यांची तलब नावाची कविता अभ्यासणार आहोत. मित्रहो, नांदेड येथे या कवयित्री नोकरी करतात आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने लेखनसुद्धा केलेलं आहे. ही फार छोटी कविता आहे, परंतु या कवितेमध्ये आशय फार मोठा त्यांनी व्यक्त केलेला आपल्याला दिसून येतो. अगोदर आपण सुचिता खल्लाळ यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. सुचिता उमाजीराव खल्लाळ असं त्यांचं पूर्ण नाव आहे. अवचार हे त्यांच्या माहेरचं नाव आहे. जन्म 1979 रोजी झालेला आहे. अलीकडे ज्या कवयित्री प्रसिद्ध आहेत त्याच्यामध्ये वृषाली किनाळकर असतील, सुचिता खल्लाळ असतील किंवा इतर ज्या कवयित्री आहेत त्यांच्यापैकी या एक महत्त्वाच्या कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. नांदेड येथे शिक्षण विभागामध्ये त्या सध्या कार्यरत आहेत. पायपोळ आणि तहयात आणि प्रलयानंतरची तळटीप हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. स्त्री कवितेचं भान, काल आणि आज या स्त्रियांच्या कवितेवरचा संदर्भातला लेख संग्रहसुद्धा त्यांचा प्रकाशित झालेला आहे. कवितेसाठी इचलकरंजी येथील इंदिरा संत पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदे पुणे यांचा अ.वा. कुलकर्णी पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद यांचा कुसुमावती देशपांडे काव्य पुरस्कार इत्यादी महत्त्वाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. अल्पाक्षरी कविता हा विशेष त्यांच्या कवितेचा आहे. म्हणजे आपण पाहिलं की लिलीची फुले ही पुशी रेंगे यांची कविता अल्पाक्षरी होती, छोटी कविता होती. हा पहिला प्रयोग पुशी रेंगे यांनी केलेला होता आणि नंतर सुद्धा असा प्रयोग, अशा कविता अनेक कवी लिहित आहेत. त्यापैकी सुचिता खल्लाळ यांनी सुद्धा ही अल्पाक्षरी कविता लिहिलेली आहे. तीच आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेली आहे. हे त्यांच्या कवितेचे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. नव्या शतकातील बदलती स्त्री आणि पारंपरिक पुरुष केंद्रीय वास्तव यांचे ताण खल्लाळ यांची कविता नेमकेपणानं व्यक्त करते. म्हणजे जो सामाजिक व्यवस्थेमध्ये बदल झालेला आहे, कौटुंबिक व्यवस्थेमध्ये बदल झालेला आहे, या बदलाचे पडसाद, या बदलाचं चित्रण, या बदलाचे अनुभव, या बदलाचे वेगवेगळे पदर सुचिता खल्लाळ यांनी आपल्या कवितेमध्ये चित्रित केलेले किंवा शब्दबद्ध केलेले आहेत. अशाच कविता डॉक्टर वृषाली किनाळकर यांनी सुद्धा लिहिलेल्या आपल्या सर्वांना माहिती आहेत. हे एक अनुभवाचा भाग आहे आणि म्हणून तशा पद्धतीचे अनेक ताण तणाव त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला दिसून येतात. अल्पाक्षरे एक वैशिष्ट्य असलेली हीच कविता म्हणजे तलब हा शब्द मूळ मराठी नाही. हा शब्द इतर भाषेतून आपण घेतलेला आहे आणि तलब म्हणजे एक व्यसन, एक सवय या अर्थाने आपण तो शब्द मराठीमध्ये वापरतो. माणसाचं तलब ही एक गरज असते आणि छंद ही एक माणसाची आवड असते. आवड आणि सवय, व्यसन याच्यामध्ये फरक आहे. व्यसन हे आपल्याला लागतंच, ते नाही केलं तर भागत नाही. म्हणून आपण म्हणतो की अभ्यासाचं माणसाला व्यसन असलं पाहिजे. म्हणजे जर अभ्यासाचं व्यसन असलं तर आपण ते केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. ताण, भूक, झोप या गोष्टी आपल्यापासून दूर जातात आणि म्हणून तसं जर व्यसन आपल्याला अभ्यासाचं लागलं तर माणसाचं विद्यार्थ्याचं करिअर बनतं. म्हणून व्यसन ही गोष्ट एका अर्थाने चांगल्या अर्थाने सुद्धा आपण कधी वापरतो आणि ती जास्त करून वाईट अर्थाने आपल्याकडे वापरली जाते. आणि म्हणून या कवितेमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे एक व्यसन, अशा पद्धतीचे एक तलब हा शब्द वापरून कवीने
फार मोठा आशय या कवितेच्या माध्यमातून सांगितलेला आहे. ज्यांना कविता समजते तसे कवितेमध्ये सृजनशीलता असेल, सुचिता अर्थ असेल, हे कवितेच्या निर्मितीच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक आपण मानतात. मग सृजनशीलता म्हणजे नवनिर्माण क्षमता जी काही कवितेमध्ये असते, ही नवनिर्माण क्षमताच ह्याच्यामध्ये या कवितेमध्ये कवयित्रीनं शब्दबद्ध केलेले आहे. कविता किंवा साहित्याची निर्मितीच ही मुळात एक जीवनातील अनुभव सृजनशीलतेच्या माध्यमातून शब्दबद्ध केले जातात, अशा पद्धतीने आपण वापरतो. परंतु हे अनुभव कशासाठी शब्दबद्ध करायचं, याला सुद्धा एक वेगळा घाट कवितेमध्ये किंवा साहित्यामध्ये मांडण्यात आलेला आहे. हे कविता अगोदर आपण लक्षात वाचून घेऊया. रात्री बेरात्री पिशासारखं उठून लिहितं करणं इतकं सोपं नसतं जर मी जगायला मजबूर नसते. मजबूर म्हणजे बळजबरीने जगल्यासारखा असा आपण त्याचा सहजासहजी अर्थ घेतो. मग हे सगळं कशासाठी आहे, मी कविता कशासाठी लिहिते? बऱ्याच जण कविता लिहिण्याच्या वेगवेगळे कारणं आहेत, परंतु साहित्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून साहित्याची निर्मिती किंवा कवितेची निर्मिती कशासाठी केली जाते, त्याचं एक प्रयोजन, त्याचा एक हेतू आपल्याला सांगण्यात आलेला आहे की दुःखार्तनम श्रमणार्तनम शोकार्तनम तपस्विनाम विश्रांती जनकाने कांता संमिततय उपदेश युजे. अशा पद्धतीचे संस्कृत प्रयोजन साहित्य निर्मितीच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे श्रम हलके व्हावेत, जीवनातील दुःख विसरावं आणि शोक करता यावा, शोकाचं सुद्धा कारण ठरावं, या सगळ्यातून विश्रांती मिळावी, या सगळ्यातून दूर कुठंतरी जाऊन एक निवांत क्षण असं वाटावं, त्यासाठी साहित्याची निर्मिती केली जाते. या कवितेमध्ये अशाच पद्धतीचा थोडा हेतू, अशाच पद्धतीचं प्रयोजन आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. रात्री बेरात्री पिशासारखं उठून लिहितं करणं इतकं सोपं नसतं जर मी जगायला मजबूर नसते. जीवन जगत असताना अनेक गोष्टी कमी जास्त माणसाच्या जीवनामध्ये होतात. मग कधी याच गोष्टी आपल्याला जवळ करतात आणि मजबुरीने जीवन जगायला लावतात. ही साहित्याच्या निर्मितीच्या संदर्भातली, कवितेच्या निर्मितीच्या संदर्भातली कविता आहे. म्हणजे कविता का लिहितो माणूस? रात्री बेरात्री पिशासारखं उठून लिहितं करणं, कारण व्यसन असं असतं की ते करावंच लागतं आणि मग ते करण्यासाठी काळ वेळ याची काही भान आपल्याला राहत नाही. आणि जो ह्याच्यामध्ये गुंततो, पिशासारखा असतो, तोच कविता लिहू शकतो. कारण पिशासारखं असणं हे एक प्रतिभा संपन्न व्यक्तीचं वैशिष्ट्य सुद्धा साहित्याच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून रात्री बेरात्री पिशासारखं उठून लिहितं करणं इतकं सोपं नसतं जर मी जगायला मजबूर नसते. म्हणून जगायला मजबूर असल्यामुळंच अनेक गोष्टी घडतात, जशा रात्री बेरात्री काही सुचलं की आपण लिहून काढतो आणि तीच कवितेचं रूप धारण करतात. एक साधा सोपा अर्थ या कवितेमध्ये दडलेला आहे आणि तो आशय आपण लक्षात घ्या की माणसाला जर एखाद्या गोष्टीचं व्यसन जडलं तर ते व्यसन करण्यासाठी माणूस कोणतीही वेळ पाहत नाही किंवा काहीच पाहत नाही. तशा पद्धतीचं जीवन जगायला मजबूर असल्यामुळं कधीही उठून लिहिणं, कधी उठून कवितेची निर्मिती करणं कवी करत असतो, कारण तो त्या ठिकाणी मजबूर झालेला असतो, त्याला लिखाणाचं कदाचित व्यसन जडलेलं असतं. असा एक वेगळा अर्थ या कवितेमध्ये कवयित्रीनं सांगितलेला आहे. कविता ही अल्पाक्षरी आहे. फार काही मोठा आशय कवितेमध्ये जो काही दडलेला तो फक्त लक्षात घ्या की सृजनशीलतेच्या संदर्भामध्ये ही कविता आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचं एक लिखाणाचं असेल, वाचनाचं असेल व्यसन माणसाच्या जीवनामध्ये
जडलं तर कशा पद्धतीने माणूस लिहितो, त्याचं एक वेगळा अर्थसुद्धा, एक सुचिता अर्थसुद्धा या कवितेमध्ये आपल्याला दिसून येतो.